अध्यक्ष महाराज, मंत्री महोदयांनी जे उद्देश या ठिकाणी सांगितला त्या उद्देशाचं आम्ही स्वागतच करतो। त्यामुळे त्याला विरोध करायचं काही कारण नाही। पण अध्यक्ष महाराज, कृषक जमीन जी आहे आपली, या कृषक जमिनीचा जो विषय आहे की आपण मोठ्या प्रमाणात आता शहरीकरण होत आहे आणि कृषक जमीन आपली कमी होत चालली आहे। दिवसा दर वर्षाला मोठ्या प्रमाणात पुराचं प्रमाण वाढत चाललेलं आहे। त्यामुळे नदीकाठातली जमीन ही जवळपास आता रेतीवाली होत आहे आणि पूर्ण जमीन त्याच्यातून संपत चालली आहे। नदी आपल्याला आपली शेत जमीन ताब्यात घेते आहे। आपलं धोरण पण आहे सरकारचं की हे जे नदीमध्ये जाणाऱ्या जमिनीचा मोबदला तातडीने त्याचे सर्वे करून त्या शेतकऱ्याला द्यायचा आणि ते आपल्या रेकॉर्डला घ्यायचा। पण ते काही होत नाही। नदीकाठाच्या पुराच्या जमिनीमध्ये ते तसंच असते। एकीकडे आता आपण हे धोरण आणताय ते ठीक आहे। आता शेतात घरं बांधण्याची एक नवीन पद्धत आलेली आहे, फार्म हाऊस बांधायची पद्धत आलेली आहे आणि शहरीकरण मोठ्या प्रमाणात वाढते आहे। त्याच्यामुळे पण कृषक जमीन ही त्याची एक मर्यादा आपल्याला भविष्यात ठरवावी लागणार आहे। त्याच्यामुळे हे सगळे आपण करताय त्याचं स्वागत करतो असं मी पहिले सांगितलं। पण कृषक जमिनीचं प्रमाण पण याला किती प्रमाणात आपण या राज्यात आपलं राहिलं पाहिजे आणि तिला कसं आम्ही सुरक्षित करू शकू हे आपल्याला धोरण भविष्यात ठरवावंच लागणार आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की हे बिल आपण आणतायत त्याला आमचं स्वागत आहे। पण मी जे 2 मुद्दे मांडलेले आहेत त्या मुद्द्याचं आपण स्पष्टीकरण द्यावं। महोदय, हे जे आपण एनए रद्द केला आणि एनए सनदी आता रद्द करतोय, हे बिल फक्त औद्योगिक, इंडस्ट्रियल, कॉमर्शियल आणि रहिवासी क्षेत्राकरता आहे। तिथे जे एनए आपण करतो, वाणिज्याला वाणिज्य वापर करतो, औद्योगिकला औद्योगिक वापर करतो आणि रहिवासीला रहिवासी वापर करतो। त्यामुळं यांना वारंवार येण्याची गरज नाही। व्यावसायिक क्षेत्रात व्यावसायिक वापर करण्यास, औद्योगिक क्षेत्रात औद्योगिक वापर करण्यास आणि रहिवासी क्षेत्रात रहिवासी वापर करण्यास कुठलीही येण्याची गरज नाही असा निर्णय असा कायदा आपण पारित केला। पण सनद ठेवली होती। त्यामुळे हा शेतीशी काही संबंध नाही आहे। कृषकची या बिलाचा काही संबंध नाही। हा फक्त संबंध हा रहिवासी, वाणिज्य आणि औद्योगिक क्षेत्राकरता आहे। त्यामुळं कृषक क्षेत्राला याचा काही इफेक्ट होणार नाही आहे। दुसरं, नदी काठाच्या जमीन खरडून गेलेल्या आहे, त्या खरडून गेलेल्या जमिनीकरता नदीच्या पात्रात गेल्या त्याकरता त्या जमिनीचा पुनर्विकास करणे, त्या जमिनीला पूर्ववत करणे याकरता किती आपण केलं तरी इतका फ्लो असतो नदीचा की त्या ठिकाणी आपल्याला त्या खरडूनच गेल्या आहे। तर मला असं वाटतं की यामध्ये काही वेगळं धोरण राज्य सरकारला करावं लागेल, कारण हजारो एकर जमिनी या नदीच्या पुराने वाहून गेलेल्या आहे। त्यामुळं आपल्याला कधीतरी मदत पुनर्वसन खात्या माध्यमातून या ब्ल्यू लाईन ठरवताना आपल्या ज्या जमिनी शेतकऱ्यांच्या नदीत गेल्या आहेत त्याच्याबद्दलही वेगळं त्या ठिकाणी काही मदत पुनर्वसन विभागाकडनं वेगळं धोरण आणण्याची गरज आहे। मी आपल्याला आश्वस्त करतो की शासन याच्यामध्ये पूर्ण लक्ष टाकेल।